खरंच म्हणजे कधी-कधी ना काही-काही भाज्यांचा विसरच पडतो. आठवते का तुम्हाला ही भाजी? हो, हीच ती शेपूची भाजी, जी खाताना आपण नाक मुरडायचो, वास येतो, ढेकर येतो म्हणून नखरे करायचो. मग आईचे 7-8 झपके चांगले पाठीत पडले, की मात्र गुपचूप खाऊन घ्यायचो. पण आजकालची मुलं लय भारी बाबा. झपके दिले तर मात्र अजिबातच जेवत नाहीत. सो त्यांना आवडेल, इंटरेस्टिंग वाटेल अशी भाजी मी आज शेपूची बनवणार आहे. बघा शेपू मस्त बारीक चिरून घेतली. अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरच्या चिरल्या आणि अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली. कढईमध्ये 2 पोळ्या मस्त तेल ओतलं. त्यामध्ये 1 चम्मच छान जिरं टाकलं. जिरं तडतडलं की त्यामध्ये मग हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो घातला. टोमॅटो छान नरम शिजत आला की त्यामध्ये घालायची आहे आपल्याला मुगाची डाळ. मुगाची डाळही मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आणि त्यानंतर टाकायचं आहे शेपू. शेपूची भाजी थोडीशी शिजत आली की त्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याला जे पाणी सुटतं त्याच पाण्यात ती भाजी मस्त शिजवून घ्यायची आणि सर्वात शेवटी 4-5 चम्मच शेंगदाण्याचं कूट घालायचं. बघा मुलं ना बोट चोकून खातील भाजी. बाय.